नवापूर येथे दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव निमित्त माजी नगराध्यक्ष दामुअण्णा बिढाडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली आहे। सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील 2023 आणि 24 मध्ये निधन झालेल्या स्थानिक रहिवासी कैलासवासी शाणूबाई अशोक नगराळे, कैलासवासी जतीनभाई विजयभाई ऋषी, कैलासवासी राहुल बबन पेंढारकर, कैलासवासी गुंताबाई नामदेव अहिरे, कैलासवासी किशोर सुखलाल अहिरे, कैलासवासी राजेंद्र फकीरा अहिरे, कैलासवासी नारायण सुखलाल अहिरे, कैलासवासी सुभाष फकीरा अहिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आहे। एवढ्या लोकांचं निधन झाल्यामुळे सर्वानुमते 14 एप्रिल रोजी शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समिती नवापूर 133वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे, असं देखील उत्सव समितीतर्फे आवाहन करण्यात आलं आहे। 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता संयुक्त वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या वक्तृत्व स्पर्धेचं ठिकाण बीएड कॉलेज सभागृह नवापूर येथे आयोजित करण्यात आले। तर 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा फुलेंचे प्रतिमा पूजन करून साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येईल। 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साजरा करण्यात येईल। तसेच 14 एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात करण्यात येईल। आणि रामनवमी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त संयुक्त रक्तदान शिबिर कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे। या बैठकीमध्ये दामुअण्णा बिढाडे, रतिलाल अहिले, चंद्रकांत नगराळे, हुकडू झांजरे, महेंद्र नगराळे, संजय मोरे, मनोहर नगराळे, अविनाश बेंद्रे, संजू राणा, अविनाश बिढाडे, दशरथ नगराळे, मिलिंद निकम ठोसरे सर, बापू पानपाटील सर, भरत सोनवणे सर, विजय तिजवीस, आनंद साळवे, जितेंद्र अहिरे, योगेश साळवे, लक्ष्मण चव्हाण, विजय पवार, रवींद्र पवार, बापू वाघ, छोटू अहिरे, राहुल शिरसाट, संदीप पवार, रोहन पवार, सोमेश पेंढारकर इत्यादी समस्त मागासवर्गीय समाज बांधव उपस्थित होते। सर्व भीमसैनिकांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो। गेला 2023 आपल्या दलित बांधवांमधून हिरिरीने सहभाग नोंदवणारे आपल्या बाबासाहेब आंबेडकर चौकातील तरुण, माझ्या माता भगिनी, बरेचसे लोक आपल्यातून निघून गेले आणि त्या दुःखाची भान ठेवत आज आपण अतिशय शांततेने उत्सव साजरी करणार आहोत। परंतु बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिली होती, आज खऱ्या अर्थाने त्याचा आपण आदर करत आहोत असं मला समाधान वाटतं। जयंती साध्या पद्धतीने होणार आहे, उत्सव आपण दरवर्षी मनवणार आहोत, पण बाबासाहेबांच्या विचारांचं आपण अवलोकन केलं त्याबद्दल पुनश्च सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आपल्या या उत्सव समितीतर्फे गेल्या वर्षभरात डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या महापुरुषांच्या, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी या अनुषंगाने ते वर्षभरात 3 ते 4 वेळा रक्तदान शिबिर घेत असतात। यावेळेस देखील 14 एप्रिल व रामनवमी एका सप्ताहात येते, म्हणून त्यांनी विनंती केली आहे का आपल्या रक्त दिल्याने कोणाचे प्राण वाचू शकते। सरकारी रुग्णालयांमध्ये बरेचसे वेगवेगळे आजाराने लोक त्रस्त आहेत, त्यांना रक्त पुरवठा होत नाही, तर आपल्या रक्त दिल्याने कोणाचे जीव वाचू शकतो। म्हणून बाबासाहेबांच्या जन्मजयंतीनिमित्त रक्तदान करून आपण आपली कर्तव्य बजवायला पाहिजे अशी मी विनंती करतो। त्याचप्रमाणे अण्णासाहेबांची जर परवानगी असेल तर त्यांनी उत्सव समितीला आपलं नाव द्यायची जर अनुमती दिली तर आपण त्यांना सजेस्ट करू शकतो का रामनवमी जन्मोत्सव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असं जाहीर करावं लागेल आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती। मंत्रिपदाचा राजीनामाही दिले असं हे व्यक्तिमत्व, ज्याला आपण देवतुल्य मी म्हणतो, असं व्यक्तिमत्व की ज्यांनी या समाजासाठी खूप काही केलं आणि त्यांची ही जयंती आपण साजरी न केली तर काहीतरी विसरल्यासारखं त्या ठिकाणी आपल्याला नेमकं त्या ठिकाणी भासत असतं। म्हणून आपण ही जयंती साजरी करत असतो। परंतु मित्रांनो, असं आहे की या जयंती साजरी करण्यासाठी जो युवक वर्ग होता, ज्यांनी खूप परिश्रम केलेत आणि बाबासाहेबांच्या विचार जनमानसामध्ये रुजवण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्यातून गेल्यामुळे ही आज
ही 133वी जयंती अतिशय साधी, म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घालायचा आणि त्यांचं थोडक्यात स्मरण त्या ठिकाणी करायचं असं त्या ठिकाणी ठरलं आणि तेवढाच तो कार्यक्रम त्या दिवशी घ्यायचा. त्याचबरोबर त्यांच्या कार्याला उजाळा व्हावा म्हणून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्या स्पर्धा आपल्या आपल्या वेळेनुसार, काळानुसार, स्थानानुसार त्या ठिकाणी पूर्ण होतील. आपण पाहत आहोत आणि म्हणून एकंदरीत यावर्षी जयंतीचं स्वरूप कसं राहणार आहे याचा थोडक्यात आढावा संजय सरांनी मांडला. जे तुमच्यापुढं कल्पना सरांना आलीच असेल, पण तरी जयंती उत्साहात असो की साधेपणाने असो ही त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे झाली पाहिजे. त्याची बॉडी संचालक मंडळ नेमलं गेलं पाहिजे, कामांची वाटणी असेल ती वाटली गेली पाहिजे, एक जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर टाकली गेली पाहिजे. आणि म्हणून आजची ही सर्वसाधारण सभा आपण माननीय माजी नगराध्यक्ष आणि आपल्या इकडच्या उत्सव समितीचे सर्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते दामोदर बिराडे यांच्या अध्यक्षतेखाली आजची आपण ही मीटिंग पार पाडत आहोत. आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. तर त्यासाठी आपण 3 गट तयार केलेले आहेत. एक 8वी ते 12वी पर्यंतचा, एक पदवीधर आणि पदव्युत्तर, आणि त्याच्यानंतर एक खुला गट आहे.